सुट्टी संपली, मुलांची शाळा सुरू झाली. आज सोनूचा क्लास होता. सोनू निघाली क्लासला. विशाल पण बाय बाय करत होता, पण विशालला पण जायचं होतं 10 वाजता शाळेमध्ये. अगोदर सोनू गेली 9 वाजता आणि विशाल 10 वाजता व्हॅनमध्ये जाणार होता. आणि नाश्त्याला मी बनवलेलं होतं मस्त अशी चपातीचे पोहे. तर रात्रीच्या 2-3 चपात्या उरलेल्या होत्या, त्याची पोहे करून घेतले आणि म्हटलं चला आज तेच नाश्त्याला खावं आणि टिफिनसाठी थोडंसं वेगळं बनवावं. तर मग मस्त अगोदर नाश्ता करून घ्यावं. तर गरम गरम असे पोहे कोणाला आवडतात खायला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान लागतात. विशालला तर खूप जास्त आवडतात. साध्या पोहेपेक्षा हे पोहे ते आवडीने खातो. तर मग मी पण घेतले खाऊन गरम गरम लगेचच. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं हे सीताफळ खूप जास्त पिकलेलं होतं. अक्कीने दिलं तर ते मग म्हटलं खाऊन घ्यावं. आता इतकं गोड सीताफळ होतं. खाऊन बघितलं आणि त्यातलंच अर्धं त्यांना पण दिलं. आणि दुपारच्या जेवणासाठी मस्त बाजरीची कडक भाकरी आणि कांद्याची पात अशी बनवलेली होती. अशी मस्त थोडीशी रस्सा बनवले ना तर पातीला, तर बाजरीच्या भाकरीसोबत खायला ना चुरून खायला खूप छान लागते. त्यानंतर आज फायनली कामासाठी बसले होते. तर म्हटलं चला 2 दिवस घरातलीच कामं होते. आज ब्लाऊज शिवून घ्यावं. तर काही काही ब्लाऊज कट करून ठेवलेले होते. त्यातले एक एक राहिले होतं ना त्याच्यातलं ते पण स्टिच केलं. आणि आता लग्नसराई आहे, बड्डे, कुकुट्या कुणाचे, साखरपुडे, हे सगळ्या गोष्टी आता लगेचच सुरू होत आहेत, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये. तर मग आता ते सुद्धा ब्लाऊज येत होते. तर म्हटलं चला आज ब्लाऊज पीस कट करून लगेच अस्तर आणण्यासाठी द्यावे. आणि कारण मला हा ब्लाऊज तर अर्जंटली द्यायचा होता. तर मग म्हटलं चला घ्यावं ते पण कट करून.